मी बसू का जरा थांबावं लागतं ना मला जायला सकाळपासून संध्याकाळ आता झालं ना What a shot by Rahul Venkande. लॉंगच्या दिशेवर ओमकार पाटीलला लगावलेला षटकार. दुसऱ्या ग्रुपचा तिसरा सामना आजच्या दिवसातले सामने वेळेत. ओमकार टू राहुल. स्लो डिलिव्हरी मागे मारण्याचा प्रयत्न फसला. कॅचची अपील आणि अशा प्रकारे पहिला ओव्हर समाप्त. 11 धावा 1 और 11. आणि आजच्या दिवसामध्ये प्रत्येक फिल्डरने स्कोरबोर्डकडे लक्ष असू द्या म्हणजे तुम्हाला कोणाला स्कोर विचारण्याची गरज पडणार नाही. आता येथील पियुष आंचल साहिल. पॉवर प्ले संपलेला आहे. फिल्डिंग बिघडलेली. 5 खेळाडू बाहेर. 11 धावा. मागच्या मॅच मध्ये स्पार्टन संघाची चांगली खेळी तीच खेळी रिपीट करण्याचा प्रयत्न असेल या मॅच मध्ये. मानवपाक संघ मागच्या टुर्नामेंटचे फायनलिस्ट रनरअप होते. या टुर्नामेंट मध्ये पुन्हा एकदा फायनल गाठण्याचा प्रयत्न असेल. चला लवकरात लवकर सुरू करा. पहिला बॉल रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. फुलटॉस बॉल होता. अशा प्रकारे झालेला रन आउट. चांगली फिल्डिंग करत पियुष यांनी डायरेक्ट हिट मारला. डायरेक्ट हिट लावत चांगल्या प्रकारे राहुल वेंकटे दमदार फलंदाज स्पार्टन संघाचे यांना धावछेद करत आता जातील संकेत. खूप महत्वाची विकेट. रनआउटच्या सामने मिळत. 4 ओव्हरमध्ये 50 ते 60 धावा. आजोबा किती लेट आले. कोण बोलला मारेगा मी माझ्या मित्राला. पहिला बॉल दुसरा चेंडू पियुष टू संकेत. चांगला बॉल. चांगली डिलिव्हरी. स्लोअर बॉल आणि हा कॅच आउट. बिहाइंड द विकेट कीपरने रोखलेली कॅच आणि हा लगातार दुसरा झटका स्पार्टन संघाला. दोन्ही धडकीचे फलंदाज तंबू मध्ये परत. आता जातील गणेश. राहुल यावरचे 2 बॉल. नायडू देख के देखेगा. चल जाते चल नहीं जाते चल जाते भाई तो गाड़ी लेगा पीछे आएगा लेगा पीछे करने का नहीं है. 2 चेंडूमध्ये 2 विकेट. चांगली गोलंदाजी पियुष यांच्याकडून. पुन्हा एकदा कवड्या दिशेमध्ये उडवलेला आणि हा बॉल जाईल खाली तसा षटकार पियुष यांच्याकडून. गणेशच्या बॅट मधून कव्हरच्या दिशेमध्ये तुंग असा दिवंगत षटकार. पियुष यांचा ओटचा बॉल. चांगला असा फिरकी घालण्याचा प्रयत्न. अवांतर अशी धाव. व्हाईट बॉल.
अजून 3 बॉल शिल्लक. पुन्हा एकदा बैठे शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु थोडस मिसकम्युनिकेशन झालं होतं आणि या वेळेला परंतु धोका नाही. पुन्हा सेकंड रनआउट झाला असता की काय. कम्युनिकेशन मध्ये मिसकम्युनिकेशन. कुठला टेक शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु चांगला गोलंदाज. पियुष टू गणेश, ब्लॉकवर डिलिव्हरी, एकदम बॉल कळत आणि चांगली. पुन्हा एकदा मिस कम्युनिकेशन आणि त्याच्यामध्ये पुन्हा रनआउट. हे होणारच होतं असं वाटत होतं. पुन्हा एकदा विकेट या ओव्हर मध्ये. 3 विकेट गेल्या या ओव्हर मध्ये. फक्त दुसरी ओव्हर, यानंतर 2 ओव्हरचा खेळ शिल्लक. गणेश होतील धाव बाद आणि आता येतील राहुल सावळेकर. चांगली ओव्हर म्हणावं लागेल मानवभक्त संघासाठी. कमी धावा, जास्त विकेट या ओव्हर मध्ये. शेवटचा बॉल असेल यावरचा आणि चांगला पुन्हा एकदा शॉट. त्यावेळेला एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेमध्ये बॉल अलॉंग द ग्राउंड. फिल्डर करतील उचल फेकी. 2 धावा पूर्ण. ओव्हर 21 धावा, 2 ओव्हर 21 रन. शेवटचे 12 बॉल. तो बोलला आईला पण एवढं मी विचारलं. अभी तुम्हारा मैच है, तुम्हारा टॉस होगा. फोन काटा मतलब अरे बात हुआ, आवाज ही नहीं आ रहा. फोन काटा. मला पण बोल राहिलो, मी पण बोलतो. पुढचा सामना असेल चिंतामणी वर्सेस श्री साई सिद्धी. 4 ओव्हरच्या मॅचेस सगळ्या सेमीफायनल फायनल 2-2 ओव्हरच्या असतील. आजच्या दिवसातले सगळे गेम वेळेनुसार. पुढचा बॉल आणि हा हवेमध्ये बॉल कळायला नाही आणि 3 तिघाडा, परंतु कॅच तर पकडली आहे. 3 प्लेयर गेले होते परंतु सुदैवाने कॅच मिळाली. राहुल सावळेकर कॅच आउट. किरण यांची थोडी फिरकी, गोलंदाजीला फसले राहुल. स्लिप मध्ये कॅच आउट. मानवपाकच्या बॉलरने स्पार्टनच्या फलंदाजाला जखडून ठेवलंय. मागची ओव्हर, या ओव्हर मध्ये किरण. आता जातील स्पार्टन संघाचे भूतपूर्व कर्णधार सागर कदम. चांगले फलंदाज, डावखोरे हाताचे. लेफ्टी बॅटिंग करतील. फिल्डिंग मध्ये परिवर्तन. बॉल तिकडे त्या दिशेने फिरव ना आता मोबाईल. पुढचा बॉल किरण टू सागर. अगली डिलिव्हरी स्ट्रेट डाउन द ग्राउंड. चांगली फिल्डिंग आणि पुन्हा एकदा गडबड होईल का आणि हा खेळची आवश्यकता होती का. यावेळेला मानव संघाकडून मिस फिल्डिंग आणि खूपच सुदैवाने असे बचावलेले सागर कदम. पहिल्या बॉल मध्ये भोपळा फोडला होता. चांगला पाय टाकून अडवलेला बॉल किरण यांच्याकडून. आता रायटी. पुन्हा एकदा किरण सज्ज.
चांगला बॉल हवेमध्ये, हा उंची जास्त लांबी कमी त्याच्या खाली असतील उपकार, परंतु सेफ झोन मध्ये बॉल लँड होत. फक्त 2 धावा. मोठ्या फटक्याचा प्रयत्न. संघाची धावसंख्या 24. थोडी संत गतीने सुरुवात म्हणावी लागेल दुपारच्या सत्रामध्ये. हवेचा झोक थोडा लेग साईडला. किरण पुन्हा एकदा आणि या वेळेला बॉल लागतोय. हा शिवायच्या पायाने षटकार. बॉल बघा, बॉल बघा, बॉल लक्ष ठेवा. षटकार. बॉल कडे लक्ष ठेवा म्हणजे सापडेल. सॅटर्डे को क्रिकेट डाला है मैं. स्कोरबोर्ड पासून लांब करा ना, म्हणजे फायदा नाही. ओके, बॉल मिळालेला आहे. मानवच्या फिल्डर कडून चांगली फिल्डिंग. ग्राउंडच्या बाहेर चांगली फिल्डिंग करत असताना थोडा बॉल शोधला की मिळतो, तो शोधावा लागतो. चांगला षटकार स्पार्टन संघाकडून. कमबॅक करावा लागेल किरण यांना. चांगले कटर्स त्यांच्याकडे उपलब्ध. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेला घुटना देख और तमाशा देख असा षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. हलका ठीक आहे, दुसरा बॉल घ्या. ठीक आहे, पण बॉल शोधल्याशिवाय सापडणार नाही. थोडा तो बॉल शोधावा लागेल, बघावा लागेल. चांगले 2 लगातार षटकार. साहिल हे ओपनिंगला आलेले, तिकडे जाऊन खेळत चांगले बॅटिंग दाखवत. पुन्हा एकदा तसा शॉटचा प्रयत्न करतो. यावेळेला थोडस शॉर्ट बॉल. ओमकार करतील उचलफेकी. फक्त 1 धाव. चांगली ओव्हर. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 37. या ओव्हर मध्ये कॅचअप केलंय असं म्हणावं लागेल. तरीही 8 ते 10 धावा कमी. 50 ते 55 धावांचं लक्ष ठेवण्याची इच्छा असेल स्पार्टन संघाला. शेवटची ओव्हर. घेऊन संदेश परब. संदेश तो साहिल. यावेळेला रिव्हर्स स्वीप करत मारलेला असा हा खडखडीत असेल षटकार. अंपायर जाऊन चेक करा. कोणाचं ऐकू नका, तुम्ही जाऊन चेक करा. सगळ्या फिल्डरने जागेवर धावा. ठीक आहे, अंपायर जे काय ते अंपायर बघेल. फिल्डर बोलला 6 अंपायरला अंपायरचं काम करू द्या आणि बॉल शोधा. बॉल शोधणं महत्वाचं. बॉलकडे लक्ष ठेवा. ते डॉल्फिन वगैरे तसे खूप आळशी लोक. फायदा त्यांनाच आहे रे. हा, नवीन बॉल त्यांनाच फायदा आहे बॉलिंग टीमला.
पोरांना विचारा, पोरं लय सोडतात बॉल. पाठी हे काय तिकडे परत गेलं पोरं. नसेल सापडा जुना बॉल घ्या, ते मुलांना शोधा. हा सापडला सापडला. गुड जॉब गुड जॉब. आजच्या पूर्ण दिवसामध्ये त्या छोट्या परतचं चांगलं प्रदर्शन बॉल शोधण्यामध्ये. आपल्याकडून आईस्क्रीम देण्याचा प्रस्ताव. आईस्क्रीम पहिलाच बॉल व्यवस्थित लगावला षटकार. आता बघावं लागेल. आणि पुन्हा एकदा त्याच भागामध्ये लगावलेला पुन्हा एकदा षटकार. साहिल ऑन फायर. बड़ा जाते षटकार लगातार. दुसऱ्या ओव्हर मध्ये पियुषच्या ओव्हरची भरपाई करताना पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार. धाव संख्या आता फटाफट पुढे सरकताना. तिसरा चेंडू पुन्हा एकदा धाव करण्याच्या दिशेमध्ये बॉल जाईल डोक्यावरून. चौकार. 3 बॉल षटकार षटकार चौकार. रनरेट पूर्णपणे कव्हर करत 53 धाव संख्या 50 झालेली संघाची. पहिल्या 2 ओव्हरनंतर जो मंदावलेला पेस होता तो चौथ्या ओव्हरला 4th गिअर मध्ये आलेला आहे. चांगली फलंदाजी. एक तिकडे मारला पहिला. सध्याच तसे चांगले गोलंदाज. मागच्या रविवारी बॉलआउट मध्ये त्यांनीच एक स्टंप उडवला होता. पुन्हा स्टंप उडवतील का? चौथा बॉल चांगली ठरवली. खोलवर टप्पा यावेळी जाईल मिळवण्याच्या दिशेने. 2 रन असतील. थोडसा थ्रो मध्ये गडबड आणि 2 धावा पूर्ण. चांगली रनिंग साहिल कडून. 55 धावाचं लक्ष जे होतं मनामध्ये ते गेलं असेल. चांगली ओव्हर ओढावी लागेल. आणि पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेमध्ये उडवलेला. तिथे कोणीच नाहीये आणि परंतु फिल्डिंग करतील. फिल्डिंग पुन्हा एकदा 2 धावा असतील आणि 57 धावा. आपले लक्ष 60च्या जवळजवळ पोहोचवताना आपल्या संघाला साहिल यांची कमालीची कामगिरी आजच्या दिवसात. शेवटचा बॉल. संदेश तो साहिल. मोठा फटक्याचा प्रयत्न परंतु यावेळेला हवेत असेल आणि हा कॅच आउट होतील. आणि अशा प्रकारे संघाची समाप्ती, इनिंगची समाप्ती. 57 धाव संख्या 58 टार्गेट. 58 धावांचा असेल टार्गेट 4 ओव्हर मध्ये. मारून टॉप संघाने स्कोरिंग करावी. बॅटिंग रे मित्रा. 58 धावांचं लक्ष. 58. किती विचारलं तू ले लेगा तो उसको घुसाया. किसने घुसाया? किसने घुसाया? उसे बोलो कि ढंग से बोले समझ नहीं आ रहा है. क्या बोल रहा है? इतना रोता था बैटिंग के लिए. लेके बच्चे लोग को मार के
चला मानोबाग बॅट्समन पाठवा. पुढील मॅच चिंतावणी वर्सेस श्री साई सिद्धी. बॅट्समन पाठवा फटाफट. आहे का आले का श्री साई सिद्धी टीम टॉस करून घेऊ. रणजित स्कोरिंग. रणजित स्कोरिंग स्कोरिंग नसेल तर मग इथे करा, याच्यामध्ये करा. आ जाएगा स्क्रीन हम टॉस करते हैं. मोबाईल देणार नाही कोणाला. याच्यावरती करा मग इथे करा. डर रहा है. दिक्कत नाही, आपण बॅटिंग के लिए रेडी होती. लागणार ना. लॉगआउट करावं लागेल ना. तुला ॲक्सेस नाही का? बोला आहे ना लाईव्ह स्कोरिंग काय? हो तुझं आहे का? 60 करू लाईव्ह स्कोरिंग कर. चला सामना सुरू करा लवकरात लवकर. बॉलर कोण आहे? राहुल काय? राहुल मारना हूँ मैं क्या बोल. सकाळी रन झालं मैत्रीचे. मैत्री सकाळी 13 आउट जातो. मैत्रीचे प्लेयरच नाही. होता ना चांगला शॉट पियुष यांच्याकडून रिव्हर्स स्वीप करत चांगला चौकार. आईस्क्रीम वाला आला तर सांगा आपण थोडं आईस्क्रीम देऊ. पुढच्या संघाची नाणेफेकी श्री साई सिद्धी संघाने जिंकलेली आहे. मिळाला का बॉल? बॉल मिळालेला आहे. आज आपल्या फिल्डरची चांगली कामगिरी ग्राउंडच्या बाहेरही बॉल शोधण्यामध्ये. दोन बॉल गेला का परत खेळेल तसाच.
राहुल टू पियुष पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. यावेळेला थोडंसं मिसकम्युनिकेशन, परंतु बॉल जाईल हा. ओव्हर थ्रो, 4 धावा, 5 धावा, 2 धावले. अरे एवढे ऑर्डर करायची काय गरज आहे, त्याला काय चालू आहे. दोन धावा पूर्ण असतील तर 6 होतील ना. हा बरोबर. ओके 6 धावा. पण त्याने दुसरा कंप्लीट करून नाही मारणार. धावांतर अशा धावा मिळालेल्या आहेत. 4 एक्स्ट्रा धावा. आणि पियुष यांच्याकडून पुन्हा एकदा यावेळेला असेल कॅच आणि राहुल सवयकरांनी चांगली कॅच पकडत पियुष यांच्याला केलाय कॅच आउट. चार धावा मिळाल्या होत्या, रन आले होते. 12 धावा, 5 बॉल. शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेचा. रन झाल्या असताना गरज होती का. आणि आता जातील चांगली कॅच राहुल यांच्याकडून. महत्वाची विकेट मिळवताना स्पाटन संघ. शेवटचा बॉल यावरचा. राहुल पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु ब्लॉकहोल डिलिव्हरी आणि हा असेल 1 धाव. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हर मध्ये 13 धावा. निखिल पुढे आपण 13 मारले तरी 11 होता. पुढची ओव्हर घेऊन येतील साहिल. पॉवर प्ले संपलेले. फिल्डिंग खुली झालेली आहे. 5 खेळाडू बाहेर. चांगली फिल्डिंग सेटअप. साहिल टू. समोर पण. अरे बॅट्समॅन का नाव काय, संदेश बॅट्समॅन नाव काय. साहिल टू निखिल. दुसरी ओव्हर. चांगलं चेसिंग करावं लागेल मानोपक संघाला. साहिल टू निखिल. चांगला बॉल पुन्हा एकदा राहुल कडे आणि पुन्हा एकदा राहुल कॅच खाली येते. नाही, सॅव आहे यावेळेला. फिल्डर बदलला होता. सॅव यांनी चांगलं जज करत खूप चांगली अशी कॅच पकडली. चांगलं फिल्डिंग कव्हर करत, चांगलं जज करत
इकडे 3 फिल्डर भारी अशी कॅच इकडे 3 लावले इकडे मार आणि दुसरी विकेट गमावत मानबाग संघ आता जातील संघाचे कर्णधार रणजित जाधव. उमे एक मॅच खेळ रे उमे गोयला मॅच पुढे अजूनही जा बरीच लांब 58 धावांचं टार्गेट. त्यांचा 2 21 होता लक्ष दे महेंद्र भाई स्कोरिंग कोणीतरी करा ना इकडे तुमच्या टीमला कोणतरी सांग नाही. साहिल तो The रणजित time is Double, the double, 3 double. p.m. 1500 hours. कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग. हवा ना पुढे जाऊन इकडे हवा आहे बघ ना आता आपला पहिला ओव्हर फेस करते इनिंग मधला ओंकार पाटील बराच वेळ नायर सायकल मध्ये उभे असलेले साहिल टू ओंकार चांगल्या फटक्याचा प्रयत्न परंतु बॉल थोडासा शॉर्ट पिच आणि बेस. चांगली बॉलिंग साहिल कडून आणि शॉट थोडस सफल करण्याचा प्रयत्न परंतु तेवढ्या चला केले आणि हा थोडस विस्फोट करत लगेच 2 धावा. चांगली रनिंग दोन्ही बॅट्समन मध्ये. तेवढीच चांगली गोलंदाजी साली करून पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेवर चांगला शॉट तसा परंतु फिल्डिंग चांगली स्वाडन संघाची आणि हा यावेळेला दुसऱ्यांदा होईल का आणि हा चांगली रनिंग आणि 2 धावा मिळू आता. संघाला विजयाकडे नेण्याचा प्रयत्न मानव संघाचा ओमकार पाटील आणि रणजित जाधव जिंकून देण्याची अपेक्षा असेल संघाला. एक सामाज फक्त पुढील बॉल रिव्हर्स स्वीप आणि गलीच्या दिशेमध्ये रिव्हर्स मारलेला परंतु बॉल गेलाय सीमारेषा पार आणि चौकार. सफल करत मारलेला चौकार. 27 देऊन टाकले डायरेक्ट 2 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या 22. 2 ओव्हर नंतर 22. ओमे होईल 3-3 म्हणून एक ओव्हरला तो टाकते शेवटचे 12 चेंडू शिल्लक. खालती गेला तर खालतून गेला 3.5 बॉल 12 बॉल 36 धावा पाहिजेत. 58 धावांचं लक्ष 22 धावा झालेल्या आहेत. चला पटापट मॅच सुरू करा. तिसरी ओव्हर पडल्यानंतर कटोला बॉल टाकला काय नाही अहो रणजी भाऊ ओमे एक मॅच घेऊन काय 12 मध्ये 7 मारायचे फक्त. बॉलर मयूर बॉलर सौरभ सौरभ गांगुली डाल दे दो सौरभ बॉलिंग करते रणजित यांना 12 बॉल मध्ये 36 धावांची आवश्यकता. नदिया पार डाल दे बॉल सौरभ टू रणजित आणि चांगला शॉट पण असेल फक्त एक धाव. चांगली बॉलिंग सौरभ कडून. 2 रन शतकाला 100ला डिक्लेअर केला कोहलीने 100ला डिक्लेअर केला मारला. टार्गेट किती आहे 534 टार्गेट आहे. पण गेला पहिलाच बोरला बुमराने घेतला. पुन्हा एकदा सौरभ रणजी भाऊ घुसूनच 20 टाइम पण जाईल का रणजी भाऊ स्मिताने काल बॉलिंग केली तसा घेतला. रणजी भाऊ 20 टाइम पास आ जाईल
उमे 2 मारे ओव्हरला 2. काल ट्विट केलं खेळून या पूर्ण. स्टोरी टाकली आहे. विराट कोहली 6-16 मॅच होत्या का? माझी स्टोरी वगैरे नाईट वॉच मोरले का चांगला शॉट मारला 6 षटकार. मला संपला ओमकार पाटीलकडे लक्ष असेल वारबाग संघाचं. चांगले फलंदाज त्या संघाचे पुन्हा एकदा लक्षात येऊन या वेळेला थोडस शाबाश शाबाश शाबाश. बॉलरचंही तेवढं कौतुक करावं लागेल. उमे स्टेबल के भेटल कोणी फाजा आहे का? नाही कमी स्टेबल के सामना होता ना आजच्या दिवसातले वर येऊन के हटून नको पहिले 2 सामने वगळता सगळे सामने अतिशय मध्ये ना बोल. चांगलं कॉम्पिटिशन बघायला मिळालं आजच्या दिवसामध्ये. सौरव टू आणि हा बॉल जाईल आणि स्पीड बनावी लागेल. हातामध्ये होता बॉल अजून एक मार. 2 मध्ये. पक्का लेता तो वागा हो जाता लेकिन उमे गेला अंगावर घे, षटकार. अंगावर जाईल. 2 मध्ये दोन एक षटकार मार. आले यावर मार पाहतात. ए भाई 3-6 मैच है कैसे मानता मालूम है ना किधर कौन सा चांगली फलंदाजी ओमकार वाडे यांच्याकडून. सौरव यांना विचार करावा भाग काहीतरी व्हेरिएशन करणं अपेक्षित. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये आणि मार एक. अजून एक मार. एक बॉल बाकी आहे. षटकार या ओव्हर मध्ये. एक बॉल बाकी आहे. एक मार अजून. हा बरोबर आहे उमे बनो काहीतरी बॅटे त्याच उभा. दिशेमध्ये त्याच स्टाईल मध्ये लगावलेले 3 षटकार. 11 17 पाहिजे. लावड्या 7 बॉल 17 असेल. तिथं बघा खूपच चांगले असं फलंदाजी. थोडस व्हेरिएशन करणं अपेक्षित होतं परंतु 3 शॉट लागलेले आहेत. बॉल तेच बोलतोय 7-17 तर लागत अजून बोललो 2 बॉल मिळाला नाही. दुसरा बॉल घ्या. 5 वर शिवायचे. 17 बॉल घ्या. 7-17 उम्या. थांबून घे रन येतील. 7-17 7-17. 7 बॉल 17 धावांची आवश्यकता आहे. तिथं लावडं बघ काय दिसतंय. बघून घे बॉल बघून घे. जुना लक्ष चांगला बॉल घे चांगला. भाई होता है क्या मैच? क्वालिफिकेशन का मैच है भाई कनेक्ट कर अच्छा जाएगा ऑटोमेटिकली जा रहा हूँ मारो पुढची मॅच चिंतामणी वर्सेस श्री साई सिद्धी बॉलिंग. ओके चिंतामणी बॅटिंग. सगळे रेडी राहा की फटाफट. आपल्याला आज बॉल आउट नाही करायचं. ए रन येऊन दे रन चला फटाफट चालू द्या. 15-14 पण होतात. रणजी दोन भाऊ आले तरी. घेऊन घे अंगावर बॉल गेला अंगावर. त्याला पोरं गेले ते शक्तीला बरोबर तुम्ही चालू द्या. फिल्डर लावला आता. मारू दे मार तरी मार बाहेर बाहेर मार पण डायरेक्ट बाहेर जातो ना. शेवटचा बॉल असेल या ओव्हरचा. वाली समोर. आणि पुन्हा लेग साईडला बॉल थोडासा वाईट म्हणावा लागेल. अंपायरचे हात सर्वांच्या नावा हवात तर चालेल 7 वाईट बॉल. बॉल. एक म्हणो उमे डबल आला तरी मॅच जवळ आणताना फक्त ए रिलोड वीरेंद्र भाई 16 धावा फक्त. 7 बॉल 16. 4-6 आणले एक. बॅटे उम्या. या चेंडूमधला चौकार आणि षटकार गेम पलटू शकतो किंवा ही विकेट गेम पलटू शकते. पुन्हा बॉल लगेच कुठे मार सौरव टू ओमकार. चांगला बॉल. असेल गॅप मध्ये फिल्डर करतील फिल्डिंग. उम्या 6-15. या ओव्हरमध्ये ओव्हरची समाप्ती. ए 2-3 पाहिजे उमे आता हवे असतील जाऊ शकतो का आता मध्ये 6 चेंडूमध्ये. टिपी जाऊ शकतो बॅट बघायला देवशाला अरे पाणी तर घेऊन जा ना. चाललंय तर. बॅट चेंज कर. 15 1 ओव्हर 15. 2 ओव्हरमध्ये 36 धावा हव्या होत्या. आता ती मॅच 1 ओव्हर 15 वर आलेली आहे. संदेश चरण कव्हर झाले माझे कर. चला फटाफट पुढच्या 2 टीमने ही रेडी राहावे. पाणी तर घेऊन जायचं. कारण की संध्या हिवाळ्याच्या दिवसामध्ये अंधार लवकर होतो. त्यामुळे आपल्याला फायनल खेळायची आजच्या दिवसामध्ये. स्ट्राईक घेऊन घे. रणजी भाऊ का ए बॉलर मयूर अरे मी काय बोललो तुला रणजी भाऊ बाहेर वाटावं तू राहणार शेवटची ओव्हर टाकतील बॉलर मयूर टू ओमकार. ना
ओमकार ऑन फायर आणि राऊंड द विकेट बॉलिंग करताना सायलेंट आवाज 6 बॉल मध्ये 15 धावा. ओमे ओमे सांगितलं का संदेशाने फोन केले की त्यांच्यावर कर म्हणजे मग वाचतो ते मारलं ते नकली फिल्टर देऊन टाकतील. चला सुरू करा. 6 चेंडू पहिला बॉल मयूर टू ओमकार आणि थोडं वाईट साईडला टाकलेला वाईट इशारा ओमकारचा एक अवांतर धाव. भेटला का 6-14 आहे आता फक्त 14 धावा. मारायच्या हिशोबाने खेळ मानव पाकला हवे 14 धावा आणि स्पार्टनला हवे 1 विकेट. घुसून घुसून ओमकारचे विकेट गेम चेंजर होऊ शकते. मागे वीरेंद्र भाई मयूर टू ओमकार चांगला बॉल आणि ओमकार थ्रेड आउट. काय का 5 बॉल 14 आहे बाय हा तसा क्षण ठरू शकतो का या मॅच मधला निर्णायक. पहिला नको घुसून आहे पहिला पुढे दाखवतो कसं चांगली अशी गोलंदाजी मोरे यांच्याकडून ब्लॉक होल आणि त्रिफळा चित. चांगली फलंदाजी करत ओमकार परत तंबूमध्ये. किधर भी जाएगा बॉल ही विकेट सामना पडतील का ये ओमे आणि मयूरला मॅन ऑफ द मॅच बनवतील का या मॅचची. वीरेंद्र भाई पुढचे 2 चेंडू पुढचे 4 चेंडू ओमे पाच 5 चेंडू ओमे स्टेबल राहा ना बॉल 15 धावांची आवश्यकता. जुना बॉल कुठे मारशील ना पहिलं दाखवून कशाला खेळतोय रूम भेटला लाव तरी फक्त मार कुठे चाललाय पाय बी तर अडव बॉल नको ना अरे पाय बी अडवून खेळ आम्ही पाय बी हा मग मी पण मागाशी वीरेंद्र असतील स्ट्राईक वरती मयूर टू वीरेंद्र भाई 5 बॉल मध्ये 15 धावा 14 सॉरी आणि कव्हरच्या दिशेमध्ये मारायला आपण तिकडे फिल्डर असेल दुसऱ्या धावाचा प्रयत्न 1 धावेवरती समाधान थोडंसं ओव्हर थ्रो मिसफिल्ड परंतु फक्त 1 धाव. लेगला मार ना आपला 13 धावा. रणजीभाऊ घुसून खेळ ओ भाई 4-13 आहे रणजीभाऊ मार बरोबर 4 मारतोय. चेंडूमध्ये 13. अर्ध खंडवा मागच्या ऑल्सर मध्ये आपल्या संघाला फायनल मध्ये जिंकवलं होतं रणजित यांनी. आता स्वतःच्या मानवबाग संघाला जिंकवतील का. शेवटची ओव्हर मयूर टू रणजित. चांगली गोलंदाजी आणि स्ट्रेट टू द फिल्डर. यावेळेला कन्फ्युजन आणि होईल हा रन आउट. कमबॅक करताना स्पार्टन टीम या ओव्हर मध्ये चांगला कमबॅक स्पार्टन टीमचा. थांब ना भेटलेला बॉल पहिला दाखवला चांगला आता जातील संदेश वीरेंद्र जागेवरती. चांगली गोलंदाजी वैर यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं खराब चेंडू नाही. खेळा नाही यार गुड लाईन लेंथ वरती बॉलिंग चालू आहे. मागा नाही हो शॉर्ट बॉल खेलो ना पर मैं मारता था ना भाई इसके तो खेलो तुम कितना बॉल है रे मारतो ना पूरा पॉइंट एक मार 3-13 होते ना बाहर मयूर टू रणजित. रणजित फिल्ड मारण्याचा प्रयत्न करतो बॉल होता मिस आणि असेल हा डॉट बॉल आणि आता अंग काढून 2 बॉल 13 धावा. अरे मार ना समोर पण चाललाय बॉल जुने 2 बॉल 13 धावा मॅच आणलेली आहे. ही जर मॅच जर जिंकली तर मयूर होऊ शकतो आजचा मॅन ऑफ द मॅच. समोर पण शेवटचा मार बॉल जुना बॉल बोललो मगाशी मयूर टू रणजित. थोडस रनअप मध्ये थोडीशी गडबड परंतु थोडस नर्वसनेस होऊ शकतं. शेवटचे 2 निर्णायक चेंडू असतील. षटकाराने मॅच बदलेल, विकेटने मॅच बदलेल, डॉटने पण मॅच बदलेल. फुलटॉस रणजी यांच्याकडून परंतु असेल हा कॅच. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ बॉल. आणि हा मॅच जवळजवळ मानवबागच्या पल्ल्यामध्ये. काय खेळतो शेवटचा बॉल आता फटाफट या. आशिष बॅटिंग सेटअप केलं ना. हा फटाफट शिरसायचं ते रेडी राहा. ओके राहुल रेडी. हा फटाफट जुना बॉल समोर खेळा ना. काय तिकडे मार चालले मला काहीच खेळत हवा नाही पण खेळा कुठे पण जाईल. ओमकार पाटीलने आणलेली मॅच आता वारंवार गमावताना दिसत आहे. कशी भेटणार एके वेळेला
तू मारला का सर सेकंड दिसत परत केलेली मॅच आता ओमकारने मयूरने काढलेली असे वाटते. शेवटचा बॉल, चांगला बॉल हवेमध्ये असा उडवलेला. कॅच पकडतील का? कॅच ड्रॉप आणि शेवटच्या बॉलला होईल रनआउट. ओके 1 रन. ओके मॅचची समाप्ती. मॅचचा मॅन ऑफ द मॅच सांगा. चलो जाओ बहुत लेट होता मारो पाक अंबार पडतो. हैप्पी बर्थडे बिलेटेड अरे थैंक यू. फेसबुक का पता है कब से फ्रेंड है फेसबुक तेरा नाम मेरे को पहले से पता है क्योंकि तो राकेश का फ्रेंड है ना. अरे चला श्रीसाई सिद्धी काय झालं तुम्हाला नाही क्या है? अरे नंतर खूप उशीर होतो, रात्र होते. फटाफट सुरू कर. एक्चुअली हमारा 3:30 का मैच था ना, तो राहुल रास्ते में अभी कितना हो रहा है? फील्डर है ज़्यादा, लेकिन राहुल को क्या सब्स्टिट्यूट करना होगा. कितना ओवर सब्स्टिट्यूट है? 1 ओवर 2 ओवर. ठीक है 5 मिनट वेट करते हैं. हाँ, तुम 5 जाओ अंदर फील्डिंग सेटअप करो, ये करो वो करो वो करो. ठीक है रेडी करो. 10 प्लेयर लेके चलना, तो 10 प्लेयर तो निकाल चुके, 11 निकाल. तुम दोनों सेटअप करो, ये करो. क्योंकि मैं एक सब्स्टिट्यूट राहुल आने ये तो कोण आहे का यांचा प्लेयर बॉलर में असेल ना फिल्डर आल्यावरती इथून फिल्डर येतो ते सांगतो. तुम्हाला बॉल भेटला का रे तिकडे? मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच सांगा. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच स्कोरिंग मध्ये का तुम्ही सांगा. अरे तर मयूरला काय मॅन ऑफ द मॅच मारले ना मॅच काढली जाईल. बॉलर मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच साहिल आणि त्यांना वेळ देतील आशिष शिंदे. गाडीवर मेडल